नमस्कार, मी शीतल आणि द पॉलिटिक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा अगदी काही वेळात आता थंडावतील, पण या सगळ्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सगळ्यात जास्त चर्चेत राहिली ती पुणे महानगरपालिका. आणि त्यातही पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख जे आहेत गणेश बिडकर, ते स्वतः अधिकृत उमेदवार सुद्धा आहेत. त्यांच्या प्रचाराचा एक नवीन पॅटर्न सध्या फार चर्चेत आहे. तो प्रचाराचा नवीन पॅटर्न नेमका काय आहे, यासोबतच त्यांच्या प्रभाग क्रमांक 24 सोबत पुणे शहरासाठीचं त्यांचं व्हिजन काय, रोडमॅप काय आहे, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी स्वतः गणेश बिडकर जी आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हाच आहे की या निवडणुकांच्या प्रचारामध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार प्रत्येक पक्षाकडून सुरू आहे. त्यात रॅली असतील, बाईक रॅली वगैरे सगळेच. पण तुमचा जो प्रचाराचा पॅटर्न होता तो खूप चर्चेत आहे. 20 लाख पावलं तुम्ही चालली आहेत अशा बातम्या आम्ही पाहिल्या. काय नेमका तो प्रकार काय होता तो नवीन? खरं तर हा नवीन प्रकार लोकांना वाटतोय, परंतु भारतीय जनता पार्टीला अपेक्षित कार्यकर्ता कसा असावा, तर तो सातत्यपूर्ण संपर्कात असावा. आणि त्यातूनच आम्ही गेली मी इथं 25 वर्ष म्हणजे माझी ही 5वी टर्म आहे आणि माझे वडील या भागात लोकप्रतिनिधी होते, तर आमचं हे 50वं वर्ष आहे बिडकरांचं इथं. आणि त्यामुळं 2-3 पिढ्या काही काही लोक आमच्या सोबत आहेत. तर मग त्यांच्याकडं घरी जाऊन येणं आणि त्यांच्याशी संपर्क करणं, तर अशी आम्ही नावं काढली. आणि अशी जवळपास 2000 घरात मी आणि माझी पत्नी जाऊन आलो. त्यातल्या जवळपास 300 घरात मी भोजन केलं, कधी दुपारचं कधी संध्याकाळचं. आणि 600-700 घरात मी स्वतः चहा पाण्याला गेलो, सकाळी नाश्त्याला गेलो. आणि हा एक 7-8 महिन्यापासून हा संपर्क आहे. पण 6 महिने तर आम्ही हाऊस टू हाऊस रोज करतोय. म्हणजे 60,000हून जास्त नागरिकांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि बोललो. आणि हेच लोकांना आवडतं की आपला लोकप्रतिनिधी मला ओळखतो, आपला लोकप्रतिनिधी मला अवेलेबल असतो आणि आपला लोकप्रतिनिधी माझ्या घरी येऊन गेला. तर हाच पॅटर्न आहे. आता ह्याला तुम्ही बिडकर पॅटर्न म्हणला, पण खरं प्रत्येक मूळ पक्षाचं जे धोरण आहे, आमचं ध्येय आहे, लोकांशी जनसंपर्क वाढवणे, संपर्क वाढवणे. तर तोच अपेक्षित काम आम्ही करत होतो. तुम्ही उल्लेख केला की गेली 25 वर्ष किंवा अनेक वर्ष बिडकरांचं इथे आहे. पण या सगळ्या प्रत्येक टर्म मध्ये ज्या प्रकारे निवडणुकीचं स्वरूप होतं ते आता बदललंय का? काय पद्धतीने आताची निवडणूक सुरू आहे? निश्चित पूर्वी निवडणुका एका पातळीवरून लढल्या जायच्या आणि आता पातळी सोडली आहे राजकारणाने. खूप वैयक्तिक टीका, टिप्पण्या, बदनामी, खोटेपणा, AI आणि ट्विट आणि ह्याच्यात असं गुरफटून समाजाला यांनी दिशाभूल करतात. आणि अशा प्रकारचं राजकारण नव्हतं आजपर्यंत. मी म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मी अनेक निवडणुका लढल्या आणि चांगल्या जिंकलो. मी पुणे शहराचे अध्यक्ष काँग्रेसचे अरविंद शिंदे त्यांची आणि माझी एकदा लढत झाली 2002 साली. पण आमच्यात कधी वितुष्ट आलं नाही. मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आणि मोहनसिंग राजपाल महापौर अशी पण लढत ह्या शहराने बघितली. ती मी जिंकलो. आणि जिंकल्यानंतर मी बाबूजींच्या पायाला हात लावला आणि म्हटलं, बाबूजी निवडणूक संपली, चला. आणि मी माझ्या गाडीतनं बाबूजींना घरी नेऊन सोडलं. तर अशा कल्चरमध्ये आम्ही वाढलोय. आणि त्यामुळं वैयक्तिक हेव्यादाव्यांना काही स्थान नव्हतं. परंतु आत्ताची ह्या वर्षीची निवडणूक ही काही वृत्तींमुळं ही एका पातळी सोडून खाली गेलेली आहे आणि ती क्लेशदायी आहे. राजकारणात हे नसावं. आणि एकूणच महाराष्ट्रात ते सगळं चालू आहे. त्यातल्या त्यात पुण्यात काही वृत्ती आणि प्रवृत्ती ह्या अशा तऱ्हेने वागतायत. पण जनता त्यांना त्यांचा जागा दाखवेल, त्यांना धडा शिकवेल आणि त्यांना दाखवून देईल की अशा वृत्ती जास्त काळ टिकू शकत नाही. आम्ही पाहतोय की ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचार करताय किंवा ज्या ज्या गोष्टींना म्हणजे तुम्ही सामोरंही जाताय, त्या सगळ्यातून आता पुढे जिंकून आल्यानंतर जर तुम्ही निवडणुकीतून जिंकलात तर पुणे तुमच्या प्रभागासोबत पुणे शहरासाठीचं तुमचं व्हिजन काय आहे? तुम्ही बघताल की मी स्थायी समिती चेअरमन असताना जे काही निर्णय केले, मग 24/7चा DPR करणे असेल, महिला पाणी शुद्धीकरण केंद्रांचा DPR असेल, मेट्रोचा DPR, ह्या सगळ्या माझ्या स्थायी समिती चेअरमन असताना काळात झाल्या. आणि नंतर मुरली अण्णा चेअरमन झाल्यानंतर या सगळ्या योजनांना गती मिळाली. मग आम्ही तुम्ही बघा गेल्या 50 वर्षात महिला पाणी शुद्धीकरण केंद्रांवर कधी कामच झालं नाही. आज आम्ही जायकासारखा एक प्रकल्प आणला, नदी सुधार, आणि त्यातनं 1000 कोटी रुपयांचं अनुदान एखाद्या नदीला मिळावं. तर ती नदी म्हणजे मुळामुठा, तिला गंगेनंतर मुळामुठा म्हणजे
नॅशनल स्केलवर नावही माहीत नसणाऱ्या नदीला 1,000 कोटी रुपयाचं अनुदान आम्ही 10 वर्षापूर्वी आणलं. आणि त्यातनं आता STPs होत आहेत. आणि त्या STPsनं काय होणार आहे? तर त्या STPsनं आम्ही 6 ते 7 TMC पाणी हे शुद्धी करून नदीत सोडणार आहे. म्हणजे किती? तर 5 खडकवासला धरणं, 4 खडकवासला धरणं. तर हे फार मोठं डोंगरा एवढं काम भारतीय जनता पार्टी करते. तुम्ही बघा, मेट्रो खालनं जावी का वरनं जावी याच्यावर 6 वर्ष लागली काँग्रेसला. आणि आम्हाला जी 5 वर्ष मिळाली त्यात मेट्रो आज वाघोलीपासून खडकवासल्यापर्यंत झाली आहे. मध्ये धावते, पुढचे टेंडर झाले. निविदा कात्रज ते स्वारगेटची निविदा झाली. हिंजवडी आणि ते शिवाजीनगर मेट्रो चालू होईल या 6 महिन्यात. तर हे पूर्ण बदलतंय. तुम्ही नदीकाठ सुधार बघा जाऊन. 3 किलोमीटरचा नदीकाठ बघितलं, असा 42 किलोमीटरचा नदीकाठ आम्ही करतोय. हे खूप वेगळ्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या पुण्याकडे बघतोय आणि काम करतोय. मिसिंग लिंकवर काम करतोय. काल देवेंद्रजींचं तुम्ही जर का टॉक शो बघितला असेल तर या शहराबद्दल माझ्या नेत्याचा काय अप्रोच आहे, काय विचार आहे तुम्ही बघा. 54 किलोमीटरचे बोगदे या शहराच्या खालनं करायचे आणि त्याला 32,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची. तर हे स्वप्न बघणं हे सुद्धा अवघड आहे काँग्रेसवाल्यांना. त्यामुळे लंडन शहरात असं आहे, मॉस्कोत असं जे नेटवर्क आहे तसं पुण्यात करायचं विजन हे देवेंद्रजी करतायत. त्यामुळं ह्या शहराला बदलायची क्षमता फक्त भारतीय जनता पार्टीत आहे. आणि तुम्ही बघा, फक्त केंद्र फक्त महापालिका नाही, तर यात चांदणी चौकसारखा प्रकल्प केंद्र आणि राज्यांनी पूर्ण केला आणि पुण्याला दिला. नाहीतर तो 50,000 कोटी रुपयाचा प्रकल्प करू शकलो नसतो आम्ही करू शकलो. असाच प्रकल्प कात्रजला होतोय. कात्रज कोंढवा चा जो रोडला भूसंपादनाला निधी कमी होता तो राज्य सरकारने दिला. तर असे जे ह्या शहराच्या विकासाला गती देणारे सगळे विषय आहेत. मग अमृत योजना आली केंद्राची की सगळ्या अमृत योजना पुण्याला लागू होतात. आता नवीन STPs होतात. आता जुने STPsला पण अमृत योजनेतनं पैसे दिले सरकारने 600 कोटी रुपये. आता वाघोलीपासून अनेक ज्या नवीन जलशुद्धीकरण केंद्र आहेत ह्यांना अमृत योजनेतनं पैसे मिळालेत. जे पिण्याचं पाणी, सांडपाणी, मिसिंग लिंक, रोड, रिंग रोड, मेट्रो 2,500 बसेस एका राज्याला नाही मिळू शकत, ती ह्या शहराला मिळाल्या. 2,500 बसेस. केंद्रीय मंत्री आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि 2,500 बसेस मिळाल्या. हे सगळं एका पराकोटीचा विकास आहे. हे शहराला बदलणारा विकास आहे. आणि त्यामुळं ह्याच विकासावर आम्ही पुढं काम करणार आहोत. आम्हाला पुण्यातला SCMTR करायचा आहे. पुण्यात एम्सच्या धर्तीवर मोठे हॉस्पिटल्स करायचे आहेत. कमला नेहरू सारखं हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे न्यायचं आहे. अटल बिहारी कॉलेजच्या माध्यमातून आम्हाला 150 डॉक्टर पुढच्या वर्षीपासून मिळणार आहेत. त्या डॉक्टरांना आम्हाला काम पण द्यावं लागेल हाताला. तर त्या दृष्टीने आम्ही ही सगळी वाटचाल करतो. त्यामुळं आरोग्य, स्वच्छता, आपण बघा गेल्या 8 वर्षात बस बंद पडलेला एक तरी फोटो तुम्हाला पुण्यात सापडला का? नाहीतर दर 2 दिवसांनी सकाळला एक फोटो असायचा की रस्त्यात PMP बंद झाली, एकही फोटो नाही. कचरा 8-8 दिवस उचलायचं नाही, कचऱ्याचं आंदोलन व्हायचं, फुरसुंगी बंद. स्वच्छतेची आज 9 वर्षात मला तुम्ही एक आंदोलन दाखवा कचऱ्यावर की कचरा उचलत नाहीये. त्यामुळं ह्या शहराच्या बेसिक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याची उत्तर आम्ही शोधली. आता केंद्र सरकारने आम्हाला 150 कोटी रुपये दिले आणि जो उघड्यावर कचरा पडलाय तो 1 वर्षात त्याचं कॅपिंग करण्यासाठी मुदतीत, म्हणजे 1च वर्षाची मुदत तुम्हाला हा जो डंप असलेला कचरा त्याच्यावर प्रक्रिया करा, त्याच्यासाठी 150 कोटी रुपये केंद्र सरकारने आम्हाला आशेच दिले. तर हे जे काही केंद्र आणि राज्य या शहराला मदत करते हे शहराला विकसित करण्याच्या दृष्टीने करते. आणि त्यामुळं या शहराला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. तुम्ही हे सगळं व्हिजन तर मांडलं, पण यासाठी अर्थातच सत्ता मिळवणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी महापालिकेवर तुमच्या अंदाज आणि तुमचा भाजपचा आकडा काय असेल? कारण की प्रत्येक जण आपापल्या परीनं म्हणतं की आमच्या एवढ्या जागा येतील, आमच्या एवढ्या येतील. भाजपचा आकडा काय असू शकतो? मला कोण कळलं नाही भाजपशिवाय कोण म्हणतं आमचा आकडा येईल. आमचा 120+ येईल हा आकडा आम्ही अनेक दिवस सांगतोय. मी अजून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा किंवा आमच्या प्रतिस्पर्धी पार्टींचा कुठेही आकडा ऐकला नाही की आमचा एवढा येईल. तुम्ही ऐकलाय का? म्हटलं तर जात आहे प्रत्येकाकडून की आम्ही. मला सांगा, मी ऐकला नाहीये. भारतीय जनता पार्टीचा 120+ हा आकडा सगळ्यांना माहित आहे. इतर कोण बोलतच नाहीये. त्याचं कारण ही निवडणूक जिंकण्याचा जो आत्मविश्वास असतो तो गमावलाय विरोधी पक्षाने. अच्छा. त्यांच्याकडं नेतृत्व नाहीये,
त्यांच्याकडं यंत्रणा नाहीये, त्यांच्याकडे कार्यकर्ता नाहीये. यात फक्त विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतले तुमच्यासोबत जे महायुतीमध्ये लढणारे आत्ता विरोधात आहेत त्यांचंही म्हणताय तुम्ही. त्यांचंच म्हणतोय मी, बाकी तर कोण शिल्लकच नाहीये ही इथं. नुरा कुस्ती आहे का खरं? नुरा कुस्ती कशी असेल, त्वेषाने लढतोय. हे बघा, प्रत्येक पार्टीची एक विचारधारा आहे. प्रत्येक पार्टीला आपला पक्ष मोठा करायची एक संधी असते. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपला पक्षाचा केडर वाढवण्याचा हा प्रकार असतो. ते त्यांचा करतात, आम्ही आमचा करतो. तुम्ही पाहिलं असेल, भारतीय जनता पार्टीच्या एकूण उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर एकानेही भारतीय जनता पार्टी सोडली नव्हती. पण उलट विरोधी पक्षांचे सगळे मातब्बर नेते त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत आले. ज्या आमदारांचे सुपुत्र सुद्धा, सिटिंग आमदारांचे सुपुत्र सुद्धा आले, ज्यांनी 2-2दा विधानसभा लढल्या ते पण आमच्यात आले. आणि ज्यांना आम्ही नाकारलं, ज्यांना आम्ही आमच्या सर्वेत आलं, आम्हाला वाटलं की यांची जनतेशी नाळ जुळलेली नाही, असे चेहरे आम्ही ह्यावेळेस टाळले. आणि ते टाळलेले चेहरे ह्यांच्या गळाला लागले. म्हणून ह्यांचा आकडा तरी दिसतोय निवडणूक लढायचा, नाही त्यांची लढायची वांदे होते. त्यामुळे आम्ही जे नाकारले ते त्यांनी स्वीकारले. म्हणजे एवढं साधं ह्या निवडणुकीचं गणित. आपण म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या प्रचार किंवा तुमच्या प्रभागाबद्दल चर्चा करायची, आपण प्रचाराबद्दल बोललो. पण एकूणच जर तुमच्या प्रभागातलं चित्र पाहिलं तर आम्हाला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही जी तुमची योजना किंवा उपक्रम होता त्याबद्दल मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा दिसते. तो उपक्रम काय होता आणि त्याचा कसा फायदा तुम्हाला या निवडणुकीत होऊ शकतो असं वाटतंय? एकतर अनेक वर्ष मी ह्या भागात राहतो, लहानाचा मोठा झालो, 2 पिढ्या आहेत. तर लोकांशी एक कनेक्ट आहे. आणि लोकांना माहिती आहे, गणेशला एक फोन केला तर तो उचलतो. मी कोणाचाही फोन कॉमनली उचलतो आणि शक्यतो रिव्हर्ट बॅक पण करतो कामात असेल. त्यामुळे लोक काम सांगतात. माझा आग्रह असा असतो की तुम्ही मला एक टेक्स्ट मेसेज करा, तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर आणि कामाचं स्वरूप. तो कॉपी पेस्ट करून आमची एक टीम बिल्डर नावाची आमची एक सगळी एक सिस्टम आहे. मी त्याला पाठवतो आणि पुढच्या 60 मिनिटात म्हणजे 1 तासात माझा माणूस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि तो ते समजून घेतो. आणि खूप साध्या गोष्टी असतात लोकांच्या. पाणी येत नाहीये, कचरा उचला, राडारोडा पडलाय, चेंबरच तुंबलंय, जेटिंग मशीन हवंय, इतक्या साध्या गोष्टी असतात. आणि मी मग लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिका आणि लोकांच्या मधला दुवा म्हणून माझं काम आहे, ते मी यशस्वीरित्या करतो. आणि त्यामुळे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह याला एक चांगलं यश आम्हाला मिळालं. यामध्ये तुम्हाला वाटतं की या सगळ्यात म्हणजे पुणे महानगरपालिकेबद्दल जर आपण बोललो प्रभागासोबतच, की विरोधकांचं आहे का आव्हान जसं बोललं जात आहे तसं? लोकशाही स्वीकारली आपण, बरोबर, तर 2 पक्ष असणारच आहेत. हां, त्यामुळे एक विरोधक असणार आहे, एक सत्ताधारी असणार आहे. त्यांचं काम ते करतायत, माझं काम मी करतोय. मी माझ्या विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय. भारतीय जनता पार्टीच्या एकूण इथली सगळी पुण्यातली आमची रचना आणि मतांची टक्केवारी गेल्या 4 निवडणुकात हल्ली नाही. तुम्ही आदरणीय अनिलराव शेळकेंची लोकसभा बघा, गिरीश बापटांची लोकसभा बघा, मुरलीधर मोहोळांची लोकसभा बघा. त्याच्यानंतरच्या विधानसभेत आमचे 8ही आमदार निवडून आले. त्यानंतर आमचे 100 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर आमचे 2 आमदार नाही गेले, पण 6च आमदार निवडून आले. पण आमच्या मतांची टक्केवारी तेवढीच होती. एक 1500 मतांनी हारला, एक गेला आमची सीट आणि एक 1800 मतांनी गेली. आमच्या मतांची टक्केवारी तीच होती. आता पुन्हा आमचे 7 जण निवडून आले. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा वोटर हा कन्सिस्टंटली भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. म्हणजे तो कधीच कोणावर डिवाइड होत नाही. तो डिवाइडच होत नाही. तुम्ही बघा, मतांची टक्केवारी बघा तुम्ही, सातत्याने तो 3 लोकसभा, 2 विधानसभा, 1 महापालिका आणि आत्ताची महापालिका, ह्यात आम्ही 38% प्लस मतं आम्हाला पडतात, 38% प्लस. तर तो तर आत्ता ह्या वेळेस देवेंजींनी जे काही काम केलंय राज्यात, मुरलीधर अण्णा केंद्रात मंत्री आहे, चंद्रकांत दादा आहेत, मोठी एक टीम आमची या शहरात काम करते. त्यामुळं तो आता 45-50% गेलाय. तो मत 10-12% गेन आम्हाला इथं दिसतोय. आणि तो गेन कोणी कॉम्पीट करू शकत नाही असं माझं मत. तुम्ही खरं तर ना ह्या महानगरपालिकेची तयारी फक्त निवडणुका सुरू झाल्या किंवा लागू झाल्या जेव्हा जाहीर झाल्या त्यावेळेस नाही तर 6 महिने आधीपासून करताना दिसताय. ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं, घरोघरी जाऊन प्रचार केला, नाश्ता वगैरे या सगळ्या गोष्टी 6 महिने आधीपासून जी तयारी केली तो अंदाज कसा बांधला होता निवडणुकीचा किंवा एकूणच तयारी कशी सुरू केली तुम्ही? तो खरं तर असं काही नव्हतं. असंच चालू केलं आणि ते होत गेलं आणि निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका जाहीरही नव्हत्या झाल्या त्यावेळेस. कोर्टाची परवानगी नव्हती आली.
पण आम्ही जनसंपर्क रोज करतो. त्यातनं मला असं वाटलं की अशी घरं आहेत की जी 2-2 पिढी 3-3 पिढी आपल्याबरोबर आहे. तर काही काही कुटुंब 4 पिढ्या आमच्याबरोबर आहेत. तर ओके. मग मी त्यांच्याशी संपर्क करायला चालू केला. मग त्यातनं लक्षात आलं हा नंबर खूप मोठा आहे आणि मग तो अव्याहतपणे चालू राहील. एक शेवटचा प्रश्न आहे माझा. तुम्ही म्हणताय की 2-2, 3-3 पिढ्या तुमचं म्हणजे इथं राजकारणात तुम्ही सक्रिय आहात किंवा पण मग असं असताना एवढे मोठे मोठे आपले वरिष्ठ नेते जेव्हा सभा घेऊ शकतात आपल्या प्रभागात येऊन, असं असताना पुन्हा घरोघरी जाऊन त्याच लोकांशी पुन्हा कनेक्ट व्हावा असं का वाटलं तुम्हाला? लोकांशी कनेक्ट व्हावं हाच खरा मूळ कार्यकर्त्याचा पण पिंड इतके असेल. वर्षही सोबत असताना ते हो लोक आहे ना. इतक्या वर्ष सोबत आहे, पण घरी जाऊन जेवणं, मी कोणाच्या तरी घरी जाऊन जेवणं, हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आणि त्यांच्यासाठी आनंदाचा विषय असतो की गणेश अजून विसरला नाही आम्हाला. अच्छा. मला इथं गणेश म्हणणारेच 70% लोक आहेत. अरे तुरे म्हणणारे 70% लोक आहेत आणि त्यामुळं आता माझे वडील होते, मग माझ्या वयाची एक पिढी आणि आता माझ्या मित्रांची मुलं माझा सगळ्या निवडणुकीची धुरा सांभाळतायत. तुम्ही बघत असताल तर माझी मुलगी सगळ्यात आहेड आत्ता प्रचार करते. तर अशी लिगसीने आम्ही काम करतोय आणि त्यामुळं आपल्या घरांशी असलेला संपर्क हा त्याच्या मागचा खरा हेतू होता आणि तो हेतू साध्य होताना दिसतोय. खरं तर तुमचं जे व्हिजन आहे पुणे शहर प्रभागासोबत पुणे शहराचं किंवा वरिष्ठ नेतृत्वांना सोबत घेऊन पुण्याबद्दलचं जे काही तुमचं व्हिजन आहे ते पूर्ण होताना पाहावं लागणार. म्हणजे पुणेकरांनाही आवडेल ते खरं तर पाहायला आणि जो प्रचाराचा नवीन पॅटर्न होता तोही खरं तर मला वाटतं ट्रेंड सेटर ठरेल आता पुढच्या निवडणुकांमध्ये. या सगळ्या ज्या काही व्हिजन बद्दल आणि रोडमॅप बद्दल गणेश बिडकर यांनी आपल्याला सांगितलं त्या कितपत खरे ठरतात त्यातली सगळी आश्वासनं किंवा सगळे जे काही त्यांनी ठरवलेल्या गोष्टी आहेत ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ठरणार आहे की 16 तारखेला पुणे महापालिकेमध्ये कोणाची सत्ता किंवा कोणाचे जास्त नगरसेवक हे निवडून येणार आहेत. गणेश बिडकरजी तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.